लोणेरे गणात अपक्ष उमेदवार सीताराम ओभारे यांच्या पहेल येथील प्रचाराला मतदार बांधवांकडून सकारात्मक प्रतिसाद. विकास कामांसाठी झटणारे सीताराम ओभारे यांचा पहेल गावातील प्रचार उत्साहात संपन्न. पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यात लोणेरे पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार सीताराम ओभारे यांनी सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी ग्रामदैवत सोनभैरी यांना नतमस्तक होऊन आपल्या प्रचाराची जोरदार सुरुवात केली. सीताराम ओभारे यांच्या प्रचाराचा झंझावात जोरदार सुरू आहे. प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारच्या सुमारास पहेल गावात सीताराम ओभारे व सहकाऱ्यांनी श्री काळभैरव मंदिरात नतमस्तक होऊन पहेल गावात प्रचाराला सुरुवात केली. यावेळी पहेल इथं सीताराम ओभारे यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. प्रचार दरम्यान सीताराम ओभारे प्रसार माध्यमांसह आपले विचार मांडत म्हणाले की पहेल इथं 1 कोटीच्या तलावाच्या कामाची ऑर्डर मिळाली. निवडणुका संपताच लवकरच तलावाचं काम सुरू होईल. पहेल गावच्या काही अंतरावर लोणेरे विद्यापीठ लगत मल्टीसिटी हॉस्पिटल उभारण्याच्या कामाच्या केंद्र शासनाकडून मंजुरीसाठी ओभारे सोशल फाउंडेशन पाठपुरावा घेत आहे. मी विकास कामांचा पाठपुरावा घेत परिसरातील जनतेसाठी अनेक शासकीय निमशासकीय योजना झटून मंजूर करून आणणं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी समजतो. तसेच ओभारे सोशल फाउंडेशन CSR फंडातून पहेल गावासाठी स्मशानभूमीचं काम अंतर्गत रस्ते व सोलर लाईटचं विजन घेऊन निवडणुकीला सामोरं जातोय. त्यामुळे कालभैरव देवताच्या आशीर्वादाने निश्चितच पहेल येथील ग्रामस्थ आगामी पंचायत समिती निवडणुकात मला भरघोस मताने विजय करतील असा ठाम विश्वास देखील यावेळी सीताराम ओभारे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन म्हणजे आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उतरलेले आहोत आणि अपक्ष उमेदवार म्हणून उतरताना आमचे दैवत आमदार भरतशेठ गोगावले यांना दैवत म्हणून त्यांना दैवताच्याच जागी ठेवून आम्ही आज निवडणुकीला सामोरे जाताना जे मुद्दे घेऊन उतरलेले आहोत तर तसेच आज आम्ही काल लोणेरे ग्रामदैवताच्या समोर नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात केली. आज आम्ही प्रत्येक ठिकाणी घरोघरी फिरून आमचा प्रचार व आमची निशाणे पोचवण्याचं काम करत आहोत. तर त्याच्यासाठी पहेल गावाचा जर विचार केला तर पहेल हे गाव संपूर्ण आमचं नातेवाईकांचं गाव आहे आणि पहेल गावातून जे त्यांच्या शब्दाखातर या ठिकाणी आपण सर्वप्रथम 1 कोटीचा तलावाचा पर्यटनमधून दिलेला आहे. त्याचे वर्क ऑर्डर वगैरे झालेले आहे. निवडणुकीनंतर त्याचं काम सुरू होणार आहे. तसंच काही आमचे जे ओभारे सोशल फाउंडेशन आहे याच्यातून CSR फंडातून स्मशानभूमी अंतर्गत रस्ते आणि सोलर लाईट हा विजन घेऊन आम्ही पहेलसाठी आलेलो आहोत. तसंच पहेलच्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्व माझे नातेवाईक आहेत, काही लांबचे नाहीत, तर मला जास्तीत जास्त बहुमताने या ठिकाणी हे मिळेल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंचायत समिती गणामध्ये लोणेरे पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवण्यासाठी अपेक्ष उमेदवार म्हणून माझी निशाणी कपाट आहे आणि 5 नंबर या ठिकाणी माझी निशाणी आहे. तरी 5 नंबरचा बटन दाबून आपण सर्वांनी मला भरघोस मताने विजयी करा. तसेच पंचायत समितीच्या निवडणूक लढवताना फार मोठं विजन घेऊन मी उतरलेलं आहे की जसं आज मल्टीसिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलसाठी नसल्याकारणाने आपले अनेक केसेस मुंबईला हलवावं लागतात, ते होऊ नये म्हणून आम्ही आमचे ओभारे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एक विद्यापीठाच्या लगत फार मोठं मल्टीसिटी हॉस्पिटलचा हे झालेला आमचा प्रस्ताव तो केंद्र शासनाकडनं मंजूर करून घेऊन एक थोड्याच दिवसात काम सुरू होईल आणि फार मोठं विजनच घेऊन आम्ही उतरलेलो आहोत. जसं आम्ही पर्यटन महोत्सव विद्यापीठामध्ये 19 कोटीचा पर्यटन महोत्सव घेतलेला आहे पूर्ण जिल्ह्याचा, असे अनेक विजन घेऊन आम्ही आज या पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत.